लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र. येवला तालुक्यातील कुसमडी येथे भीमा कोरेगाव शौर्य दिन उत्साहात साजरा. येवला तालुक्यातील कुसमडी येथे भीमा कोरेगाव शौर्य दिनाचा 208वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शौर्य दिनानिमित्ताने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी गावातून वाजत गाजत भव्य मिरवणूक काढण्यात आली. यानंतर धम्मस्तूपास मानवंदना देण्यात आली. महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करून आदरणीय भंते यांच्या मार्गदर्शनाखाली सामूहिक त्रिशरण पंचशील ग्रहण करण्यात आले. यावेळी तालुक्यातील सामाजिक चळवळीत कार्यरत असलेल्या कार्यकर्त्यांचा फूलपुष्प देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमादरम्यान कुसमडी येथील इयत्ता 4थीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने मंथन परीक्षेत उत्तीर्ण होत महाराष्ट्र राज्यातून दुसरा क्रमांक पटकावल्याबद्दल त्याचा विशेष गौरव करण्यात आला. या निमित्ताने त्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता 1929 ते 1956 या पुस्तकांचा संच व रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात आले. आदरणीय भंते यांच्या हस्ते आशीर्वाद गाथा देण्यात आली. यानंतर आदरणीय भंते यांनी भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त धम्मदेशना देत शौर्य, समता व बंधुत्वाचा संदेश दिला. कार्यक्रमाच्या शेवटी दिलीप अहिरे यांच्या वतीने भोजनदानाची व्यवस्था करण्यात आली होती. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी हरिभाऊ अहिरे, रामदास अहिरे, सुनील अहिरे, किरण अहिरे, धनसिंग पवार, समाधान मोरे यांच्यासह भीमरत्न युवा मंडळाच्या कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी ज्योतिताई पगारे, वालुबाई जगताप, रंजना पठारे, विजय गायकवाड, विधाता अहिरे, प्रवीण खळे, माधव गायकवाड, संतोष गायकवाड, सुरेश अहिरे, भीमसेन गायकवाड, बाबासाहेब कांबळे, झिंजुर्डे सर, गणेश अहिरे यांच्यासह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी नांदगाव प्रतिनिधी मुक्ताराम बागुल, नाशिक. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.